फाटली 5 वर्सां त्या 5 आमची शिल्पा नायक हांगा आयिल्ले आसा त्या प्रेस कॉन्फरन्साचें बी तुमचे स्वागत. गेले 5 वर्सां ज्या पद्दतीन डिचोलीचो विकास नगरपालिकेच्या माध्यमातून जो घडोवन हाडलो आनी हे घडयता आसतना पयलीं म्हणजे स्थिर एडमिनिस्ट्रेशन कंप्लीट 5 वर्सांचो टर्म खंयच कोणाची म्हणटा तशें बाबा आरोप प्रत्यारोप कोणाक खेचपाचो बदलपाचें न करता कंटिन्यू 5 वर्सां जी लोकांक जाय आसता स्थिरता आनी स्थिरताच्या माध्यमातून विकास हो करून दाखयल्लो आसा. आमचे जे आज 14 उमेदवार आहात हे 14 उमेदवारांतले 7 हे आदले उमेदवार तांकां अनुभव आसा. दुसरे उरल्यातले 7 पैकी 2 जे आसात ते खंय तरी लेडीज रिजर्व जाल्ल्या कारणान त्या हाचेर पयलीं तांचे मिनिस्टर आसले कावन्सिलर म्हणून म्हणजे अनुभवी असे 9 कावन्सिलर हे आमच्या पॅनलान आसा. नक्कीच प्रभारी म्हणून गेले 15 दीस हांव वार्डांनी फिरता लोकांच्यो समस्या जाणून घेता आनी समस्या जाणून घेता आसतना गेल्ली 5 वर्सां ज्या पद्दतीन ह्या पॅनला सकयल आमचे जे उमेदवार आसा म्हणजे जे कावन्सिलर आसले ते कावन्सिलरान ज्या पद्दतीन काम केलें हाचो आढावो घेता आनी सांगपाक उमेद दिसता की गेल्ल्या प्रत्येक वार्डान बऱ्यापैकी लोकां कडसून प्रतिसाद मेळटा. म्हणजे फाटल्या नगरपालिकेचे निवडणुकीत जी आश्वासनां दिली जी मॅनिफेस्टो आमी तयार केलो जाहीरनामो तयार केलो लोकां पर्यंत पावयल्लो म्हाका दिसता 80% कामां ही ऑलरेडी जाल्लीं आसा. उरलेली कामांय मार्गाक लागली बट इन एडिशन ह्या टर्माक आमी लोकां कडेन वयता आसतना आनी लोकां कडेन मागता की ज्या पद्दतीन गेली 5 वर्सां स्थिर अशें एडमिनिस्ट्रेशन डिचोली नगरपालिकेन लोकांनी प्रत्येक वार्डान निवडून दिल्ल्या कावन्सिलरांनी काम केलां त्याच पद्दतीन दिवचें आनी हे नक्कीच कळटा दितले बी बट दिल्या नंतर आज आमी जो जाहीरनाम्यान जे मेन्शन केल्यात त्या जाहीरनाम्यान आमी जशे आज चोरयो दंगा झगड्यो खंय जातात हे ट्रेस CCTVच्या माध्यमातून आमी रोखडेच म्हणजे पोलीस यंत्रणा जी आसा ती त्या CCTVच्या माध्यमातून रोखडेच ते सोदून काडटात. ज्या ज्या जाग्यार प्रामुख्यान डिचोली शहरात पब्लीक ज्यो प्लेसीस आहात त्या पब्लीक प्लेसीचेर CCTV कॅमेरा आसचे आनी ते आमी ताचे बी प्रोविजन आनी नियोजन योग्य रित्या ह्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आमी केल्लें. शॉर्टकट सांगपाचें म्हणजे इतलेंच की डिचोली शहर आदले म्हणजे 2015 वर्सां पयलीं आनी आज 2021 जे आसा आनी 2021 ते 2026 पर्यंत कशें आसचें कशें दवरपाक जाय हाचो विचार करून पुरेपूर विचार करून प्रत्येक वार्ड म्हणजे 14च्या 14 वार्डासून बरे वेवस्थीत अभ्यास करून लोकांच्यो गरजो लोकांच्यो अडीअडचण्यो जाणून घेवन आमी हो मॅनिफेस्टो आज तयार केल्लो. हांव तुमकां चड सांगपाची गरज ना तुमकांय अनुभव आहा ह्या पॅनलान जशें हांवें म्हटलें 9 आमचे कावन्सिलर आज उमेदवार आसात बऱ्यापैकी प्रत्येकान काम केल्लें आहा. उरलेले 5 जरी नवे आसले जाल्यार तांकां सुद्दां काम करपाची पद्दत खबर आहा. तांकां मार्गदर्शन करपाक ह्या मतदारसंघान ह्या भागाचे आमदार गोंय राज्याचे आमचे विधानसभेचे सभापती आदरणीय आमचो राजेश पाटणेकरजी आनी ताका आनी ताच्या बरोबर सदोदीत काम करपी ह्या भारतीय जनता पक्षाचे सिनियर मोस्ट कार्यकर्ते तुम्ही हांगा पळयतात आदरणीय आमचे वल्लभ साळकर आसात ते सगळ्यांचे नांव घेनात सगळे अनुभवी आसात पक्षा खातीर काम करपी आसात आनी त्यांच्याच मदतीन ताच्या फुडें सुद्दां ह्या डिचोलीचो कायापालट कसो जातो हाचो पुरेपूर विचार करून काम केलें गेलें. हांव एक विनंती करता हांवें आयकता गेले 8 दीस बाकी जे पॅनल जे आहात वेगवेगळ्या नांवाखाल बॅनरा खाली आयिल्ले आहात आज आयकूं येता सांगतात की आमी सुद्दां BJPचेच आमकां तुमी निवडून दियात कारण आमी लास्टाक BJPचेच. काही उमेदवारांनी नरेंद्रजी मोदीचे नावय प्रिंट केल्ले आहात ताच्या सायडीक आपले फोटो आनी चिन्हय छापलेले आहात. उपकार करात BJPचे जर उमेदवार असले
जाल्यार ते उमेदवार ह्या पॅनला बरोबर असतात. तुम्ही ह्याचे फोटो पळयतात. 14चे 14 उमेदवार जे भारतीय जनता पक्षान पुरस्कृत केला ते उमेदवार हांगा बसलेले. वर्ग जो आहा त्या युवा वर्गाच्यो समस्या जाणीव घेवन म्हणजे लक्षात घेवन तांच्या खातीर खंय तरी बऱ्यापैकी इंडोर स्टेडियम ग्राउंड अशा पद्दतीचे ह्या जाहीरनाम्यान आमी नमूद केल्ले. आमच्यो महिला वर्ग जे आसा त्या महिला वर्गाक खंय तरी सेल्फ सफिशियंट जावचे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमचे गोंयचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असे म्हणतात की आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंय ह्या माध्यमातून प्रामुख्यान आमच्यो ज्यो भगिनी ज्यो आसात ज्यो महिला आहात त्या महिला खातीर योगदान आसचें. ज्या पद्दतीन सरकारान वेगवेगळ्या स्किमीच्या म्हणजे योजनाच्या अंतर्गत तांचे खातीर बऱ्यापैकी मदत केल्ली आसा. ताच्या फुडें वता आसतना आणखीनय सरकाराच्या योजना मार्फत प्रामुख्यान सेल्फ हेल्प ग्रूप जे आसात ज्यो भगिनी एका थंय येवन ग्रूप तयार करतात तांकांय बऱ्यापैकी काम दिवप आनी सेल्फ सफिशियन्स म्हणजे तांकां स्वताच्या पांयाचेर उबी रावप ह्या पद्दतीचो विचार केलो. इतल्यारच थारोवना. आज आमी पळयता डिचोली शहर आदले आनी आतांचे म्हणजे 2015च्या पयलीं आनी आतां 2015च्या नंतर प्रामुख्यान रोड आसूं क्लिनलीनेस आसूं हे आज आमी खंय तरी फरक दिसता. तुमी हांगा पळयता आसतले. पण ताच्या पलीकडे वता आसतना जे मनान ठरयलां ह्या डिचोली विकास समितीचे जे सगळे आमचे जे आज कॅन्डिडेट आहात कावन्सिलर जातकच आपापल्या वार्डात ज्यो ज्यो लोकांच्यो समस्या प्रामुख्यान खंय तरी रस्त्याचें रुंदीकरण आसतलें खंय तरी ब्युटिफिकेशन आसतलें. हे रुंदीकरण त्या रस्त्याचें ब्युटिफिकेशन ज्या ज्या जाग्यार लायट इलेक्ट्रिसिटी प्रोवायड करपाक जाय ते करतले. आनी हे करता आसतना इम्पॉर्टंट म्हणजे क्लिनलीनेस स्वच्छ डिचोली शहर हे स्वच्छ कशें दवरतले हाच्या खातीर बऱ्यापैकी आमी योजनाय ह्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पावयतले. प्रामुख्यान हेच सुद्दां आमी ठरयलां कारण आज भारतीय जनता पक्षाचो सरकार केंद्रान आहा त्याच भारतीय जनता पक्षाचो सरकार गोंयान आहा. ज्या पद्दतीन आदरणीय नरेंद्रजी मोदी संबंध देशाच्या जनतेची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करतात. इन्फ्रास्ट्रक्चर कशें आसचें हाचोय विचार करतात. आज आमी पळयतात हायवे ज्या पद्दतीन जातात त्याच पद्दतीन गोंयांत सुद्दां त्या गोंय राज्याचे आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत तांचो तोच विचार आसा की जनतेन विश्वास दवरचो न्हू त्या खोटे हेतून बळी पडचे न्हू. कारण हे जे पॅनल जे आसा डिचोली विकास समिती जेका सगळे प्रत्येक वार्डांत वळखतात ते खऱ्या अर्थान भारतीय जनता पक्षान पुरस्कृत केल्ले उमेदवार. आणि ताच्या फुडें वता आसतना एकच सांगतात जसे विकास कसो आसचो. विकास हो दोन तरेचो आसता. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे तातूंत सगळे रस्ते गटर आणि कितें कितें आहा ते सगळे येले. आणि दुसरें म्हणजे ह्युमन रिसोर्सीस डेव्हलपमेंट. हे दोनूय गोष्टीचो विचार करून आमचो सरकार बऱ्यापैकी काम करता. तेच हाच्या फुडें काम फुडें वचच्या खातीर ह्या डिचोली शहराचो पूर्णतः विकास म्हणटा तो करच्या खातीर. आणि त्याच बरोबर हांवें एक गोष्ट सांगपाक विसरलो ते म्हणजे स्ट्रे कॅटल्स जे गोरवां रस्त्यार आसात ती आमची बेवारशी कुत्रे ते हांचोय बी बंदोबस्त योग्य रित्या जातलो. फाटले फावटी सुरू केल्ले आहा. प्रामुख्यान गोरवांचो बंदोबस्त केल्लो आहा. कुत्रे जे म्हणटात त्या कुत्र्याचो सुद्दां बंदोबस्त करपाची वेवस्थाय आमी करपाची थारायल्ली आहा. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अशी एक उमेदवाराची एक समिती नेमल्या आणि या समितीच्या माध्यमातून त्या डिचोली नगरपालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून पहिली सुवातेर हांव तुमचे सगळ्यांचे त्या प्रेस कॉन्फरन्स स्वागत करता. ते इलेक्ट्रॉनिक मिडिया त्याचबरोबर प्रिंट मिडिया आणि ही प्रेस कॉन्फरन्स जसे आमचे मंडळाचे अध्यक्ष ताणें म्हटला जो जाहीरनामो जो आसा जाका आमी मॅनिफेस्टो म्हणटात तो आज आमी जाहीर रित्या तुमच्या समोर जाहीर करता. एक म्हणजे हे करता आसतना म्हाजे बरोबर
चिंचोली मंडळाचे अध्यक्ष बाब विश्वास गावकर, आमचे सिनियर मोस्ट भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्याचे मार्गदर्शन प्रत्येक इलेक्शन लागतात असे आदरणीय आमचे वल्लभ सरकार, त्याचबरोबर वे कॅटल आणि डॉग कॅटल शेड ऑलरेडी म्हाका दिसता आमी आमच्या ऑलरेडी हातून आमच्या विजय नाटेकर आमच्या एक्स कावन्सिलर ताजो बऱ्यापैकी भाग आसा आणि कावन्सिलान सगळ्यांचो सपोर्ट आसल्या कारणान आयज तुमकां रस्त्याचे तशें मॅनेज असो तुमकां दिश्टी पडना तेज्या खातीर आसा. पण हो प्रॉब्लेम कंप्लिटली सॉल्व करपा खातीर आमी अरेंजमेंट करपाचें आसा फुडल्या 5 वर्सां. आनीक आमच्या बिजोलकारांची मागणी आशिल्ली पण ती जावंक शकली ना फाटल्या पिरियडान, ती म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इंटिग्रेटेड इंडोर स्टेडियम आणि स्विमींग पूल हे आमचे ड्रीम आसा. आमी तेच्या खातीर जागो आयडेंटिफाय केला आणि सरकार दरबारी जे कितें प्रयत्न आहा ते चालू केलेले आसा. हांगासर IDC मुस्लीम वाडा IDC रोड आसा पळय तेज्या सायडीक जी जागा आसा तातूंत आमचो हाचो प्रोजेक्ट येता फायर ब्रिगेडचो. त्या प्रोजेक्टाक तेकून जी जागा आसा तातूंत हो इंटिग्रेटेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येतलो. मागीर रिगार्डींग वेस्ट डिस्पोजल एक आमकां मागणी आशिल्ली की इमर्जन्सी खूब जाणां कडेन केन्ना केन्ना घरान कितें प्रोग्राम आसता किंवा घराचें काम चालू आसता सो तो डॅब्रीज खंय उडयतलो हो विशय आसता. तेज्या खातीर एक इमर्जन्सी व्हॅन आसची ऑन कॉल की कोणी फोन केलो की ताका अफकोर्स इट मायट बी एक ताका मॉडरेट पेमेंट आसतलो तो करून आपल्या कचऱ्याची वेवस्था व्यवस्थीत नाल्यार कितें जाता लोक व्हरता आनी खंय तरी ज्या जाग्यार कोण नासता त्या जाग्यार हाडून कचरो डंप करता. अश्यो गोश्टी जावच्यो न्हय हेज्या खातीर आमी इव्हेंट व्हॅन प्लॅन केलेली आसा. मागीर पार्किंगचो प्रॉब्लेम आसा आमच्या सिटीन अजुनूय तो सॉल्व करपा खातीर आमी वेगवेगळ्यो जागो आयडेंटिफाय करून पे पार्किंग आणि फ्री पार्किंग अशे दोनूय आमी गोश्टी इम्प्लिमेंट करपाच्यो आसा. तेज्या नंतर म्युन्सिपाल्टीन आमच्या आतां पर्यंत सगळे चडशे म्हाका दिसता फॉर्म मेळटा ऑनलायन, तरी सुद्दां लोकांक कमीत कमी फूड स्टॅपिंग करचें पडचें आणि 1 विंडो सिस्टम एक आमकां स्टार्ट करपाचो आमची इच्छा आसा. ह्या संदर्भातूय आमी फुडल्या 5 वर्सां हाजोच प्रयत्न करतले. आनी एक आसा तें म्हणजे मार्केटान आमकां सगळ्यांक खबर आहा की मार्केटान एक ओल्ड बिल्डींग आसा तशीच टावन सेंटर आमची आसा. ह्या दोनूय बिल्डिंग्यो आमी रिनोवेट करून मे बी ताका एक एडिशनल मदलो वाडोवन दोनूय गोश्टी जातल्यो, रिनोवेशनूय जातलें, ब्युटिफिकेशनूय जातलें सिटीचें. तशेंच ते जर इम्प्लिमेंट जाल्यार म्युन्सिपाल्टीचो आमचो रेवेन्यू वाडटलो. स्पेशली टावन सेंटरचो वयलो मदलो आमी पयलीं यूज करी, आतां तो यूज जायना. तेजो लिफ्ट बिफ्ट घालून तो रिपेर करून ती बिल्डींग आमकां कामान हाडपाची आसा. हो आमी प्रोजेक्ट ह्या फुडल्या 5 वर्सांत करतलो. मागीर आमच्या हितून तुमी पळयता की जवळ जवळ 7 कॅन्डिडेट आहा ते लेडीज आसा. सो लेडीजां खातीर आमचो असो प्रयत्न आसा की आमचे मार्केट जे आसलें आनी न्यू ब्लॉक आसा तातूंत आमी एक सर्टन ब्लॉक्स सर्टन गाळे जे आसा पळय ते महिलां खातीर आमी प्रायोरिटी दिवपाक. कारण म्हणजे कितें की खूब जाण मॅनिफेस्टो करता पूण मॅनिफेस्टो करून खूब प्रॉमिसीस दिल्ल्यो वता पण ते कितपत पाळ्ळो जाता 5 वर्सां नंतर हो विशय आसा. म्हाज्या फुड्यान म्हणजे जुनो मॅनिफेस्टो आसा. आमी अशें वाचून घेवन तुमकां जाय दाखयता. हातूंत जितलीं कामां सांगलेलीं पळय तातूंत एक 2 पॉयंट जर सोडले तर चडशे पॉयंट आमच्या फाटल्या कावन्सिलान ते मॅनेज केल्ले आसा आनी बऱ्यापैकी एक्झिक्यूट केल्ले आसा. तेच्या बद्दल सगळ्यांचें अभिनंदन करता. तर आनी चडशे चडशे कावन्सिलर हांगाच आसा. एक सांगतना अभिमान दिसता. कितें आसता जे कोणी परफॉर्म केला तेंच्या खातीर उलोवपाक खरोच बरें दिसता. तशें हे आमचे कावन्सिलर जेंच्यांनी पयलीं काम केलां तेंचें हांव परत अभिनंदन करता. आनी आमचो जो 21-26 जो मॅनिफेस्टो आहा आतांच सोपटे सरान सांगलेल्या प्रमाणे तेजे चडशे पॉयंट आमचे कवर केले. तेजे थोडक्यात हांवें दिल्ले आसता दिसले पण तेजे बऱ्यापैकी ते पॉयंट सगळे कवर केल्लेले आसा. हातूंत वी प्रॉमिस्ड एंड वी डिलिवर्ड अशें आमी म्हणटा. तातूंत आमी जे प्रॉमीस केल्ले 2015 तर तेतून आमी प्रॉमीस कितें केल्लें की बिचोली सिटी जी आमी गार्बेज फ्री करतली. आयज म्हाका सांगपाक अभिमान दिसता की आमच्या बिचोली सिटीक अवॉर्ड मेळिल्लो आसा क्लिनर सिटी गोवा. ते आमची जी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम आहा ती ते सगळे जाण लोक हांगा पळोवपाक येतात की कशें मॅनेज करतात. तर ते हो एक आमचो पॉयंट आसा आनी आमी ते वी हॅव प्रॉमीस दॅट वी हॅव डिलिवर्ड. दुसरी गोश्ट आहा ती सगळी गटरां आसली पयलीं ओपन आशिल्ली तातूंत सगळे लोक घाण उडयताले. आयज तुमी पळयशात की जवळ जवळ 100% गटर आहा त्यो सगळी आमी लादयो घालून बंद केलेल्या. दॅट इज अनदर प्रॉमीस वी हॅव कॅप्ट. अशो तुमच्या फुड्यान मॅनिफेस्टो दिलेलो आसा
ट्रॅफिक प्लॅना संदर्भात सांगतलो हांगासर कंजेशन जातालें पळय अजुनूय खुबश्यो गोश्टी करपा सारक्यो आसा पण जो ट्रॅफिक प्लॅन जेन्ना इम्प्लिमेंट केलो तो आतां पर्यंत लोकांनी पाळून आयज खुबश्यो गोश्टी आमकां दिसता की पार्किंगाचो तितलोसो प्रॉब्लेम तितलें जायना. मागीर स्ट्रीट लायट LED करपाच्यो आशिल्ल्यो त्यो जाल्ल्यो आसा. तेज्या शिवाय एक मेजर हे जे आसा पळय विशय 2 विशय आमच्या म्युन्सिपाल्टीन एक्झिक्यूट केले. एक म्हणजे मार्केटान 5.6 करोड 11 करोडाचे प्रोजेक्ट्स मार्केटान जाले त्यांच्या कारकिर्दीत जे आमी मॅनिफेस्टोसून आशिल्ले आनी मागीर प्लॅन करून ते घातले. तातूंतसून मार्केट जे मॉडर्नायझेशन जावपाचो आहा ती प्रक्रिया जाल्लेली आसा. दुसरी गोष्ट आनी एक म्हत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आमच्या पिचोलकारांक जाय आशिल्लो तो म्हणजे बार्शे ते मुस्लिमवाडा हो रोड जो वायडनींग जो प्रोजेक्ट आसा तो प्रोजेक्ट आतां चालू आसा. पण हो प्रोजेक्ट आमी इतल्या प्रयत्न हो पूर्णपणे म्युन्सिपाल्टीन जनरेट केल्लो प्रोजेक्ट आसा हातूंत दिसता. सो ताजो एस्टिमेटूय टोटल प्रोजेक्ट आहा तो जवळ जवळ 10 करोडाचो आसा. सो हो एक म्हत्वाकांक्षी वायडनींग आसा आनी ताजें ब्युटिफिकेशन आसा असो हो प्रोजेक्ट. तातूंतली एक फेज जी आहा म्हाका सांगपाक बरें दिसता की एक फेज जी बायपास रोडाची आहा ती ऑलरेडी कंप्लीट करून हे जाल्ली आसा रेडी आसा. 1 कोटी जाला ते बायपास आसा. आतां तुमच्या फुड्यान आमचे जे फुडल्या 5 वर्सांत जे चिंतता 2026 आमची स्थिती कशी आसची हेज्या बद्दल जे विजन आसा तातूंत आमी आमच्या मॅनिफेस्टोन दिल्लें आसा की एक म्हणजे जो नॉर्मल जे क्लिनलीनेस दवरपाचो गार्बेज फ्री लायटी हो विशय आसा. तेज्या फुडें वचून जो सिटी मेन रोड आसा पळय तो आमी 100% पूर्ण करतले फुडल्या 1 वर्सान जातलो. 1 वर्सा पर्यंत जावपाक जाय हांव विचारता कित्याक तांच्या कारकिर्दी सुरू जाल्ल्यान तांकां विचारता हो विशय. मागीर आनी एक मेजर विशय आशिल्लो तो आमी फाटल्या पावट घेतलो तेज्या सारकें आमी जागो बिगो आयडेंटिफिकेशन प्रोसेस कितें कितें व्हडलो विशय आसा तो म्हणजे सिवेज ट्रिटमेंट प्लांट. सिवेज ट्रिटमेंट प्लांट ही आमची एक काळाची गरज आसा आनी तो तसो प्रोजेक्ट व्हडलो आसल्या कारणान आमकां तो कंप्लीट करूंक शकले ना किंवा सुरू करूंक शकले ना. पण तो प्रोजेक्ट ह्या फुडल्या 5 वर्सां आमकां कंप्लीट करपाची आमची एक हे आसा विश्वास आसा आमकां. तेजे नंतर CCTV कवरेज आयज अशें आसा की रोड वायलेशन म्हणा किंवा गुंडागिरी कितें आसा हाच्या बद्दल एक प्रूफ जाय पडटा किंवा तें कर्ब करपा खातीर खुबश्या वेळार अशें जाता की प्रूफ नासता फाल्यां कितें जालें आतां आमच्या दिनदयाल फाल्यां खंय चोरी जाली जाल्यार फुटेज मेळना. सो असो विशय आसा म्हणून आमी ज्या ज्या मोक्याच्या ठिकाणाचेर CCTVचो आमी वापर करतले आनी ऑलमोस्ट सिटी आमची टोटल ही एक त्या दृश्टीन आमी कवर करतले असो आमचो हे आसा.